गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज पण छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी इकडला दरवाजा देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर दरवेळेस आपण पलीकडल्या दरवाजातूनच शूट करत असतो आणि आज इथं मस्तपैकी देवपूजा करून घेतलेली आहे. आता बऱ्याच वेळा मला कमेंट्स आले होते की तुम्ही लाल वस्त्र अंतरा देवाच्या खाली, आणि तुम्ही सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी झालंच नाही. तर नेहमीच तुमचे छान छान जे सल्ले असतात तर ते मी फॉलो करतच असते. तर आज मी इथं बनवणार आहे भोपळ्याची भाजी. तर भोपळा छान असा व्यवस्थित कट करून घेणार आहे आणि इकडं पाणी देखील ठेवलेलं आहे. तर कसं आहे ना, कळशीमध्ये गरम पाणी ठेवण्याविषयी पण कमेंट आली होती की पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं. तर कसं होतं ना, ते असं उचलताना ना खूप सोपं जातं, जे की एका हाताला पण उचलून नेता येऊ शकतं. तसं तर पातेल्यानं करायचं म्हटलं की नाही, त्याची वाफ पण खूप लागते आणि दोन्ही साईडनं मग ते पकडून व्यवस्थित धरून न्यावं लागतं. त्यामुळे आम्ही मग कळशीमध्येच पाणी ठेवत असतो, असं होतं. तर इकडं भोपळा कट करून ठेवला आहे मी आणि नंतर कांचनची पण इथं तयारी चालू आहे, तिची रोजचीच पीठ मळायची. आणि कसं आहे ना, आता 2-3 दिवस झालं ना आम्ही जात होतो मंदिरामध्ये रोज, पण आता कांचन एकटी जाते, कारण दोघींनी गेलं ना तर खूप वेळ होतो, त्याच्यामुळे ती एकटीच जाते. आणि मंदिराचं शूटिंग करायचं म्हटलं तर ना तर ती गडबडीत जाऊन येत असते. दोघीजण गेले की मग शूटिंग वगैरे करत असतो आणि तसंही तिला शूटिंग वगैरे करायला आवडत नाही, त्यामुळे ती एखादा फोटो वगैरे काढून येत असते. तसं शूट वगैरे जास्त करत नाही, त्यामुळे मी काही जाऊ शकत नाही. तर इथं कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये जिरे टाकलेले आहेत तेलामध्ये छान असे, आणि नंतर मग लसूण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर लसूण आणि व्यवस्थित जिरे मोहरी तडतडली की नंतर त्यामध्ये आपल्याला हा भोपळा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर भोपळ्यामध्ये ना जास्त पाणी टाकायला लागत नाही, शक्यतो पाणी जरी नाही टाकलं ना तरी पण भोपळा व्यवस्थित शिजतो, कारण त्यामध्ये भरपूर पाणी असतं. नंतर आपल्याला इथं तिखट टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर काल मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याला पण बरेच छान छान कमेंट्स आल्या ना, त्यासाठी तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि त्यामधून मला हे समजले की तुम्ही सगळेच आमच्या व्हिडिओची खूप वाट बघत असता, आणि ते वाचून मला खरंच खूप छान वाटलं. तर भोपळ्यामध्ये इथं मूग डाळ पण मी टाकलेली आहे. शक्यतो आम्ही जास्त करून घरामध्ये ना मूग डाळच वापरत असतो. आणि इथं भोपळा असं व्यवस्थित परतो नंतर मग झाकून ठेवलेलं आहे. तर आता इकडे भोपळा शिजतोय तोवर कांचन पण इथं आटे करून घ्यायला लागली माझं ते होईपर्यंत. तर ती असं तेल वगैरे लावून व्यवस्थित आटे बनवून ठेवत असते, कारण मग तेलाची वाटी वरती घेतली की नाही मग मला शेकायला पण सोपं होतं चपातीला तेल लावायला, म्हणून ती असे व्यवस्थित तेल लावून घडी करून आटे करून ठेवत असते. कमेंट आली की ती खूप छान चपात्या बनवते, तर थँक्यू. आणि आता आपला भोपळा बघूया शिजलाय का. तर बघू शकताय त्याला किती पाणी सुटलेलं आहे आणि यात आता शेंगदाण्याचं कूट झालं.